मराठी येत नसल्यास आता चालकाचं लायसन्स रद्द होणार आहे। या संदर्भात आजच शासन निर्णय जाहीर होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य असेल। जुजबी मराठी बोलता येत नसेल तर 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे। 1 महिन्यात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी हे लायसन्स रद्द होणार आहे। 3 महिन्यातही मराठी न शिकल्यास कायमस्वरूपी लायसन्स रद्द केलं जाईल आणि आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे। परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तो मंजूर झाल्यानं आज शासन निर्णय जाहीर होणार आहे। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठीच्या मोहिमेला आता कायद्याचं संरक्षण प्राप्त झालं आहे। धनंजय दळवी अधिक माहिती देत आहेत। धनंजय, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर 3 महिने रिक्षा टॅक्सी चालक आणि ऍप आधारित जे कॅब चालक आहे त्यांना देण्यात आले होते। मात्र आता 15 तारखेला त्याची मुदत संपते आणि त्याच्यानंतर 17 तारखेपासून कारवाई होणार आहे। तर या सगळ्या संदर्भात परमिट रद्द होणार अशी सगळ्यात आधी सुरुवातीला बातमी होती। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एक नवीन नियम शासन निर्णय जो आहे तो जारी केला जाणार आहे। महाराष्ट्र मोटर वाहन नियम जो आहे 1989 त्याच्यात सुधारणा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या संबंधित जे ड्रायव्हर आहेत किंवा त्यांच्या लायसन्सवर अधिकृत कारवाई केली जाईल। आधी नोटीस दिली जाईल, त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी 3 महिन्यापर्यंत निलंबन जे आहे त्यांच्या लायसन्सचं केलं जाईल आणि ते त्याच्यानंतर सुद्धा जर नियमांचं उल्लंघन या चालकांकडून करण्यात येत असेल, सुरू असेल, तर या सगळ्या संदर्भात त्यांचं लायसन्स किंवा परमिट जे आहे ते कायमस्वरूपी रद्द केलं जाईल असं असणार आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता त्यांच्या संघटना ज्या आहेत त्यांचं म्हणणं अद्याप कळलेलं आहे। मात्र एक गोष्ट आहे की कायद्यात बदल होईल आणि नवा मोटर वाहन कायदा जो आहे तो लागू केला जाईल या सगळ्या संदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर जे मराठी मध्ये बोलणार नाही, जे अमराठी रिक्षा टॅक्सी कॅब चालक आहेत, जे मराठीमध्ये संवाद साधणार नाही, जे मुजोरी करतील, त्यांच्यावर मात्र ही कडक कारवाई असणार आहे या कायद्याच्या माध्यमातून। कारण की थेट कायद्यात बदल केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी केली जाईल। आज शासन निर्णय जारी होईल आणि शासन निर्णय जारी झाल्यानंतर ही कडक कारवाई जी आहे ती मुंबईच्या रस्त्यांवर आणि इतर ठिकाणीही खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।